समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय आणि याविषयीचा चेंडू आता त्यांनी कायदे निर्मिती करणाऱ्या संसदेच्या हाती सोपवलाय। 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठातून आज याविषयी 4 निकाल देण्यात आले। विशेष म्हणजे 20 मे 2023 ला सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी पूर्ण केली होती, पण निकाल मात्र राखून ठेवला होता। आज याच निकालाचं वाचन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केलं। यावेळी 2 महत्त्वाची निरीक्षण कोर्टानं नोंदवली। एक तर म्हणजे समलिंगी विवाह कायद्याला मान्यता देणं हा संसदेचा किंवा विधिमंडळाचा अधिकार आहे, ते कोर्ट करू शकत नाही। यामुळे समलिंगी विवाहाला अजूनही कायदेशीर मान्यता मिळालेली नाही, पण समलिंगी जोडप्यांना एकत्र राहण्याचा अधिकार असल्याचं मात्र नमूद करण्यात आलंय। आणि दुसरं म्हणजे केंद्र सरकार समलैंगिक जोडप्यांच्या अधिकार आणि सोयी सुविधांविषयी निर्णय घेण्यासाठी विशेष समिती नेमणार असल्याची सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दिलेल्या माहितीची सर्वोच्च न्यायालयानं नोंद करून घेतली आहे। तर यात समलिंगी विवाहाचा ऐतिहासिक निकाल देताना सुप्रीम कोर्टानं काय म्हटलंय ते पाहूया। कोर्टाला या प्रकरणाची सुनावणी ऐकण्याचा आणि निर्देश देण्याचा अधिकार आहे। क्विअर असणं ही नवीन, शहरी किंवा अभिजन गोष्ट नाही, ही एक नैसर्गिक बाब आहे आणि भारतात प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे। त्यामुळे ती शहरी किंवा उच्च वर्गापुरती मर्यादित अशी नाहीये। विवाह संस्थेविषयी कोणतीही जागतिक सर्वमान्य संकल्पना अस्तित्वातच नाहीये, त्यामुळे ती स्थिरही नाही आणि विवाह संस्थेत बदल करण्याचा अधिकार हा संसदेच्या कार्यकक्षेत येतो। त्यामुळे हे न्यायालय विवाह कायदा रद्द करू शकत नाही किंवा त्यात बदलही करू शकत नाही, तसंच याच्याशी संबंधित कायद्यामध्ये बदलही करू शकत नाही। हे मुद्दे कायदे मंडळाच्या अधिकार कक्षेत येतात। त्यामुळे विवाह संस्थेला सरकारकडून मिळणाऱ्या मान्यतेमुळे कायदेशीर आधार प्राप्त होतो। त्यामुळे एखाद्या संबंधांना विवाह म्हणून मान्यता देताना सरकारकडून संबंधित विवाहाला विशिष्ट फायदेही दिले जातात। वैयक्तिक संबंधांमध्ये न्याय तत्वांच्या रक्षणासाठी सरकार हस्तक्षेप करू शकतं। घटनेच्या 3ऱ्या भागात समलिंगी व्यक्तींसह सर्व नागरिकांना एकत्र येण्याचा अधिकार घटनेनं मान्य केलाय। या अधिकाराला संरक्षण देण्यात सरकार अपयशी ठरलं तर त्याचा विपरीत परिणाम हा समलिंगी जोडप्यांवर होईल, जे सध्याच्या स्थितीत विवाह करू शकत नाहीत। सरकारनं म्हटलंय की समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता न देता त्यांची सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पावलं उचलावीत। आता कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलंय, पण कोर्ट यावर कायदा करू शकत नाही, तर अस्तित्वात आहे त्या कायद्याची व्याख्या करू शकते। पण समलैंगिकांना अधिकार मिळावा असं आपलं वैयक्तिक मत असल्याचंही सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलंय। यावेळी समलैंगिक व्यक्तीसोबत भेदभाव केला जाऊ शकत नाही, त्यांच्या लैंगिकतेच्या आधारावरून भेदभाव केला जाऊ शकत नाही। त्यांच्या लैंगिकतेमुळे त्यांचा अस्वीकार्य करणं म्हणजे मौलिक अधिकारांचं उल्लंघन असेल, जे कलम 15 अंतर्गत येतं। एखाद्या व्यक्तीचं लिंग आणि लैंगिकता या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत। लग्नाबद्दलचे कायदे हे हिट्रोसेक्शुअलिटी डोक्यात ठेवून केलेले आहेत। ट्रान्स मॅन एका महिलेशी लग्न करू शकतो आणि ट्रान्स वुमन पुरुषाशी, याला कायदेशीर मान्यता आहे। पण इंटरसेक्स व्यक्तींना विद्यमान कायद्यानुसार लग्न करण्याचा अधिकार मिळालाय। सरकारनं LGBTQ समाजाला त्यांचे अधिकार उपभोगता येतील अशा रीतीनं प्रोत्साहित करायला हवं असंही कोर्टानं आज नमूद केलंय। याशिवाय केंद्र, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांनी सुद्धा कायद्यासमोर समलिंगी व्यक्तींना भेदभावाची वागणूक देता कामा नये, लोकांना सजग करण्यासाठी पावलं उचलावीत आणि छळवणुकीबद्दल तक्रार दाखल करण्यासाठी हॉटलाईन सुरू करावी आणि छळवणूक होत असलेल्यांसाठी गरिमागृह उभारावीत अशा सूचना सुद्धा आज सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिल्यात। याशिवाय समलैंगिकता बरी करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या उपचारांवर तातडीने बंदी आणा, इंटरसेक्स मुलांना शस्त्रक्रिया करण्याची सक्ती केली जाऊ नये। याशिवाय कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला हार्मोनल थेरपी किंवा इतर कोणतीही शस्त्रक्रिया करण्याची सक्ती केली जाता कामा नये असंही कोर्टानं आज नमूद केलंय। समलिंगी जोडप्यांना इतर जोडप्यांप्रमाणे कोणकोणत्या सोयी सुविधा मिळू शकतात याबद्दल सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनी दिलेल्या आश्वासनाची कोर्टानं नोंद करून घेतली आहे। कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीनं पुढील गोष्टींबद्दल विचार करावा असंही कोर्टानं नमूद केलंय। उदाहरणार्थ समलिंगी जोडीदारांना कुटुंबातील सदस्य मानणं, बँक खात्यात नॉमिनी म्हणून मान्यता देणं, दवाखान्यात रुग्णाचा नातलग म्हणून संमती देण्याचा अधिकार, तुरुंगात भेटता यावं, अंत्यसंस्कारासाठी मृतदेह स्वीकारण्याची परवानगी मिळावी, निवृत्ती वेतन, ग्रॅच्युइटी इत्यादी। समलिंगी सुनावणी वेळी कोर्टानं पोलिसांनाही काही निर्देश दिलेत। आता ते निर्देश काय आहेत
तर सोबत राहण्याचा हक्क हा केवळ तुमच्या लैंगिकतेवर अवलंबून राहत नाही. केवळ तुमची लैंगिकता काय आहे याची चौकशी करण्यासाठी पोलीस LGBTQ यांना पोलीस स्टेशनला बोलावू शकत नाहीत किंवा पोलीस त्यांच्या घरी जाऊ शकत नाहीत. एखाद्या LGBTQ व्यक्तीने जर स्वतःहून घर सोडलं असेल तर त्याला दबाव टाकून पुन्हा घरी पाठवू शकत नाहीत. आणि हे झालं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचं निकाल वाचन. आणि त्यांच्या याच निकालाला न्यायमूर्ती संजय किशन कौल यांनी सुद्धा समर्थन दिलं. यावेळी संजय किशन कौल यांनी आपल्या निकाल वाचनात म्हटलंय, समलिंगी संबंध आणि विषमलैंगिक संबंध हे एकाच नाण्याच्या दोन्ही बाजून म्हणून पाहिलं पाहिजे. समलिंगी जोडप्यांना कायदेशीर मान्यता देणं हे विवाह समानतेच्या दिशेने टाकलेलं योग्य पाऊल आहे. जोपर्यंत इतरांच्या हक्कावर गदा येत नाही तोपर्यंत स्वायत्तता टिकवून ठेवूयात, असं किशन कौल यांनी म्हटलंय. त्यानंतर न्यायमूर्ती रवींद्र भट यांनी निकाल वाचन केलं. ते म्हणतात, क्विअरनेस ही शहरी किंवा उच्चभ्रू नाही, तरी सर्व क्विअर लोकांना त्यांचे जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे, परंतु त्यांच्या एकत्र येण्यासाठी सरकार अधिकारांची यादी देऊ शकत नाही, असं मत नोंदवत भट यांनी सरन्यायाधीशांच्या निर्देशाशी सहमत नसल्याचं सांगितलं. याशिवाय क्विअर जोडप्यांना मूल दत्तक घेण्याच्या निर्णयालाही भट यांनी विरोध दर्शवला. त्यामुळे 5 पैकी 3-2च्या फरकानं समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आणि हे प्रकरण विधिमंडळाच्या अखत्यारीत येतं असं नमूद केलंय. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, जस्टिस संजय किशन कौल, जस्टिस S रवींद्र भट, जस्टिस हिमा कोहली आणि जस्टिस PS नरसिम्हा यांच्या घटनापीठानं आज हा ऐतिहासिक निकाल दिलाय. यावेळी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर केंद्र सरकार समलैंगिक विवाह संबंधी कायद्यात काही बदल करणार का? समलिंगी संबंधांना मोदी सरकार मान्यता देणार का? आपल्याला याविषयी काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. ताज्या बातम्यांसाठी सकाळचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.